हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी ज्योत्स्ना पाटील. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय इतिहास नागरिकशास्त्र पेपर उत्तरांसह सोडवणार आहोत. ST टीचिंग या चॅनलवर इतर प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोडवलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती पण पहा व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. चला तर मग आता प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. 4 पर्याय दिलेले, त्यापैकी एक निवडायचे आहे तुम्हाला. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली. उत्तर, इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर टिंबटिंब होती. उत्तर, भारतात लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. ब प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. त्रिमंत्री योजनेत सहभागी असलेल्या मंत्र्यांची नावे लिहा. त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांचा सहभाग होता. जपानने आझाद हिंद सरकारला दिलेल्या अंदमान व निकोबार या बेटांना सुभाषबाबूंनी कोणती नावे दिली? उत्तर, अंदमान व निकोबार या बेटांना सुभाषबाबूंनी अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. पुढचा प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? उत्तर, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतेही 2 करायचे, 3 दिलेले आहेत. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा. 1945, 1946, 1947 आणि 1948 असे तुम्हाला 4 कालक्रम दिलेले घटनाक्रम. तर 1945ला वेव्हेल योजना, 1946ला त्रिमंत्री योजना, 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948ला महात्मा गांधींची हत्या. हे उत्तर लिहायचे तुम्ही. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रति सरकारे स्थापन झालेली राज्य. कोणकोणती राज्य आहेत मग? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. चितगाव क्रांतिकार्यात सहभागी झालेले क्रांतिकारक. 4 क्रांतिकारकांची नावे लिहायची. प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, अनंत सिंग आणि गणेश घोष. दुसरा प्रश्न, त्यातला ब, टिपा लिहा. कोणतेही 2. रासबिहारी बोस, संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा. 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत, पण आता तुम्ही 3ही लक्षात ठेवायचे आहेत, वाचायचे आहेत त्या. रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संघटनेची स्थापना केली. जपानने पकडलेल्या हजारो भारतीय सैनिकांची पलटण तयार केली. या पलटणीला आझाद हिंद सेना नाव दिले आणि तिचं नेतृत्व कुणाकडे दिलं होतं? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे. नंतर पुढचं आहे दुसरं, संयुक्त महाराष्ट्र परिषद. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात ठराव मंजूर झाला. 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करण्याची मागणी केली. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 1. गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले. आणि दुसरा प्रश्न आहे, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यात दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. त्यामुळे गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. ब.
दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जुनागडचे विलिनीकरण. जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. या उतार्यावर प्रश्न विचारलेले आहेत. सौराष्ट्रातील एका संस्थानाचे नाव जुनागड. जुनागडचा नवाब कोठे सामील होण्याच्या विचारात होता? पाकिस्तानात. प्रजेला कोठे सामील व्हायचे होते? भारतात. जुनागड भारतात विलीन केव्हा झाले? इसवी सन 1948मध्ये. प्रश्न 4. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. कायद्यांची निर्मिती करते. 4 पर्याय दिलेत, त्यापैकी एक लिहायचं आहे. कायद्यांची निर्मिती कायदेमंडळ करते. दुसरं आहे राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंबकडून होते. 4 पर्यायांपैकी एक उत्तर लिहायचे. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते. ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतेही एक. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला दिलेले केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवा, राज्यसेवा. सनदी सेवांचे हे प्रकार दिलेले तिन्ही. तर अखिल भारतीय सेवा, भारतीय पोलीस व वनसेवा. केंद्रीय सेवामध्ये भारतीय विदेश सेवा व महसूल सेवा येत असते. आणि राज्यसेवेमध्ये गटविकास अधिकारी, तहसीलदार. हे उत्तर लिहायचे. पुढचं आहे दुसरं. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. विधान परिषदेतील सभासदांच्या निवडीचे मार्ग. विधानसभेच्या सभासदांकडून, स्थानिक शासन संस्थांकडून, शिक्षक मतदारसंघातून, पदवीधर मतदारसंघातून. क. टिपा लिहा, कोणतीही एक. फौजदारी कायदा आणि मुख्यमंत्र्यांची कार्य. गुन्हेगारी संबंधीचे कायदे फौजदारी कायद्यात समाविष्ट होतात. चोरी, घरफोडी, हत्या, दहशतीची कृत्ये, हुंड्यासाठी छळ इत्यादी कृत्यांविषयीच्या याचिका फौजदारी कायद्यानुसार चालतात. प्रश्न 5. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतीही एक. सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे. आणि दुसरा प्रश्न आहे संविधानाने भारताचे न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. पहिलं लिहूया. सामाजिक विषमतेमुळे महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती यांसारखे दुर्बल घटक नोकऱ्यांबरोबरच सनदी सेवेलाही वंचित राहिलेले होते. या वर्गांना इतर वर्गांच्या बरोबर आणणे आवश्यक होते. नोकरशाही व सनदी सेवा यात दुर्बल घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही एक. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा आणि समाजात कायद्यांची गरज का असते. उत्तर. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करीत असते. सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे पुरविण्याचे काम नोकरशाही करीत असते. सामाजिक बदल, समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे नोकरशाहीमुळेच शक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत संस्कृतीचं लेणं हे पुस्तक खरेदी करून वाचा आणि स्वतःला व इतरांनाही समृद्ध करा. पुस्तक खरेदीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला काही शंका असतील तर ते कमेंट्स करून विचारा. प्रथमच आला असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. बेस्ट ऑफ लक.